रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघावरनं सध्या शिंदे विरुद्ध भाजप अशी रस्सीखेच पाहायला मिळते आहे। हा मतदारसंघ कुणाला सुटणार याची उत्सुकता सध्या तांडी गेलेली पाहायला मिळते। याच मुद्द्यावरती बोलण्यासाठी आपल्यासोबत भाजपचे माजी आमदार बाळ माने सर आहेत। माने सर, कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात तुम्ही जे भाषण केलं त्याचा व्हिडिओ सगळीकडे व्हायरल झाला आणि खऱ्या अर्थानं एक वेगळी चर्चा या ठिकाणी सुरू झाली। काय सांगू शकाल? रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघामध्ये दावे प्रतिदावे होत आहेत, काय सांगाल? नाही, कोणत्याही प्रकारचा दावा प्रतिदावा ह्या ठिकाणी नाही आहे। भाजपा प्रणित एनडीए सरकार पुन्हा एकदा यावं आणि मोदी सरकार यावं ही सगळ्या जनतेची इच्छा आहे। आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा आमचे नेते आदरणीय देवेंद्र फडणवीस आणि महाराष्ट्राचे प्रदेश अध्यक्ष आदरणीय चंद्रशेखर बावनकुळेजी आणि मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार खूप चांगल्या पद्धतीनं काम करतात। एका अर्थानं डबल इंजिनचं सरकार आहे आणि त्यामुळं आघाडी या ठिकाणी भारतीय जनता पार्टी किंवा एनडीए किंवा ज्याला महायुती आपण म्हणतो, कोणत्याही प्रकारचं त्याच्यामध्ये गफलत असण्याचं काही कारण नाही। खूप चांगल्या पद्धतीने सामंजस्य त्या ठिकाणी आहे। आणि भारतीय जनता पार्टी पुरतं जर बोलायचं झालं तर ज्या वेळेला बॅक रेफरन्स आपण घेतले तर भारतीय जनता पार्टीचा जो आदेश आहे तो केंद्रीय नेतृत्वाचा, राज्याच्या नेतृत्वाचा, तो पाळला जातो। 2019ला सुद्धा 5 मतदारसंघ रत्नागिरी जिल्ह्यामध्ये विधानसभेचे आहेत आणि एकही मतदारसंघ भारतीय जनता पार्टीच्या वाट्याला आलेला नव्हता। तरीही सुद्धा निव्वळ विचाराची बांधिलकी आणि पक्षाचा आदेश म्हणून रत्नागिरीमध्ये सुद्धा मोठ्या मताधिक्यानं आदरणीय पालकमंत्री रत्नागिरीचे आहेत त्यांना आम्ही विजयी केलं होतं। आणि भारतीय जनता पार्टीचा बूथ कार्यकर्त्याचं संमेलन जे 3 मार्चला झालं होतं त्या ठिकाणी आमचे गोव्याचे मुख्यमंत्री कर्तृत्ववान आदरणीय डॉक्टर प्रमोद सावंत हे आमच्या 3 लोकसभा मतदारसंघाचे क्लस्टर प्रमुख आहेत। भारतीय जनता पार्टीची एक वेगळी रचना या ठिकाणी आहे आणि गेली जवळजवळ 2 वर्ष महाविजय 2024 हा संकल्प घेऊन भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते त्या ठिकाणी काम करतात। आणि मावळ लोकसभा, रायगड लोकसभा आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेमध्ये क्लस्टर प्रमुख म्हणून त्या ठिकाणी आदरणीय गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत म्हणून काम करतायत। आणि त्या मेळाव्यात मी असं स्पष्टपणानं म्हटलेलं आहे की आज जनतेला मोदी सरकार पाहिजे आहे आणि त्यामुळे संसदेमध्ये काम करण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे कमळ चिन्हावरचे उमेदवार किंवा खासदार हे जास्त संख्येनं जावेत ही जनतेची आणि भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांची इच्छा आहे। या ठिकाणी महायुतीमध्ये काही जागा जर तडजोड करायची झाली तर महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुका 6 महिन्यानंतर होणार आहेत आणि त्यावेळेला 288 मतदारसंघाची ती निवडणूक होणार आहे। आज लोकसभेचे 48 मतदारसंघ आहेत आणि त्यावेळेला भारतीय जनता पार्टीचे जे आमचे नेते आहेत ते विचार करतील आणि त्या ठिकाणी मित्र पक्षाला कुठे काही आवश्यक जागा असतील तर त्या देतील असं त्या ठिकाणचं माझं वक्तव्य आहे। अजूनही या ठिकाणी भाजप जे आहे ते रायगड आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात दावा करताना पाहायला मिळते, काय नेमकी भूमिका आहे? नाही, दावा असा विषय नाही आहे। मुळात भारतीय जनता पार्टीचं केंद्रीय नेतृत्वानं प्रत्येक ठिकाणी कुठली जागा कोणाला द्यावी, भारतीय जनता पार्टीची ताकद काय, कोण उमेदवार असावा यासाठी एक शास्त्रोक्त पद्धतीनं एक सायंटिफिक रिसर्च चालू आहे, संशोधन चालू आहे आणि सर्वे चालू आहे। आणि त्यामुळे हा सर्वे गेले वर्षभर चालू आहे। दर 3 महिन्यानं 15 दिवसानं हा सर्वे सुरू आहे आणि त्या सर्वेमध्ये जे काही दिसेल, कोणती सीट भाजप निवडून येऊ शकतो कमळ चिन्हावरती ती भाजपला मिळेल, कोणती सीट मित्रपक्ष या ठिकाणी निवडून ती सीट त्यांना मिळेल। त्यामुळे ह्याच्याकरता एक व्यवस्थित संशोधन करून सर्वेक्षण त्या ठिकाणी आहे आणि त्यामुळे मला असं वाटतं आज रत्नागिरी सिंधुदुर्ग काय, रायगड काय किंवा मावळ काय या ठिकाणचा जर सर्वे रिपोर्ट जो आहे मग तो गुप्तचर खात्याचा अहवाल असेल, केंद्रीय गुप्तचर खात्या राज्याचा असेल किंवा विविध इलेक्ट्रॉनिक मीडिया, प्रिंट मीडियाचे सर्वे आहेत त्याच्यामध्ये हेच आहे की भारतीय जनता पार्टीचा कमळ निशाणचा माणूस हा या कोकणामध्ये निवडून येऊ शकतो। आणि आज कोकणापुरतं रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यापुरतं बोलायचं झालं तर आदरणीय केंद्रीय मंत्री नारायणरावजी राणे, माजी खासदार निलेशजी राणे, त्याचबरोबर माजी आमदार राजन तेली, माजी आमदार प्रमोद जठार, विद्यमान कणकवलीचे आमदार नितेश राणे, आमचे अतुल काळसेकर प्रदेशाचे उपाध्यक्ष, स्वतः रवींद्रजी चव्हाण हे सिंधुदुर्गचे सुपुत्र आहेत, पालकमंत्री आहेत, प्रभाकर सावंत या ठिकाणी सिंधुदुर्गचे जिल्हाध्यक्ष आहेत आणि रत्नागिरीमध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टीची चांगली ताकद उभी आहे। गेले 4 महिन्यामध्ये आम्ही जवळजवळ चिपळूण, रत्नागिरी, राजापूरचे 108 मतदान केंद्र आहेत त्या ठिकाणी 1+10 ची बूथ कमिटी तयार झाली आहे। म्हणजे भारतीय जनता पार्टीचे बूथ स्तरावरचे जवळजवळ 25,000 कार्यकर्ते ह्या 3 मतदारसंघामध्ये
आज सज्जे झालेले आहेत आणि मागच्या जर निवडणुका पाहिल्या 2017 सालामध्ये जिल्हा परिषद पंचायत समिती आम्ही स्वबळावर लढलो. त्याचबरोबर चिपळूणचं नगराध्यक्ष भारतीय जनता पार्टीचा झालेला आहे, देवरूखचं नगरपंचायतीचं नगराध्यक्ष भारतीय जनता पार्टीचा झालेला आहे. हा जर सगळा पाहिला, माझे जिल्हाध्यक्ष राजेश सावंत आहेत, माजी अध्यक्ष ॲडव्होकेट दीपक पटवर्धन आहेत, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सतीश शेवडे आहेत, अशोकराव मयेकर नगराध्यक्ष आहेत, आमचे विधानसभा क्षेत्र प्रमुख प्रमोद अदटराव हे माजी पंचायत समितीचे सभापती होते संगमेश्वरचे. त्याचबरोबर राजापूरच्या महिला आघाडीच्या अध्यक्ष आणि विधानसभा क्षेत्र प्रमुख राजेश्री विश्वासराव, आमची चांगली मंडळी चांगल्या पद्धतीनं काम करतायत. आणि स्वाभिमान पक्ष भारतीय जनता पार्टीमध्ये विलीन झाल्यानंतर भाजपाची मूळ विचाराची मतं, त्याचबरोबर राणेसाहेबांच्या नेतृत्वातील स्वाभिमानची मतं आणि नवमतदार सगळ्यात महत्वाचं म्हणजे 18 ते 23 वयोगटातील जो नवमतदार आहे, एक विकसित भारत जो मोदी साहेबांच्या स्वप्नातला जो आपल्याला घडवायचा आहे 2047ला जेव्हा स्वातंत्र्याची शताब्दी होईल आणि त्यामुळे जो नवतरुण आहे, पुढची जी पिढी आहे ती भारतीय जनता पाठीमागे ह्या रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघामध्ये आहे. स्वाभाविकपणाने प्रत्येक पक्षाला कार्यकर्त्याला ती जागा तो प्रतिनिधी आपापल्या पक्षाचा असावा असं वाटणं याच्यामध्ये काही गैर आहे, अशातला भाग नाही. परंतु शेवट लॉजिक आणि त्या ठिकाणचं जे ग्राउंड सर्व्हे रिपोर्ट आहे ह्याच्यावरती हा सगळा निर्णय राहणार आहे. आणि अंतिम निर्णय आमचे महाराष्ट्राचे नेते आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, त्याचबरोबर चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब, रवींद्रजी चव्हाण साहेब, नारायण राणे साहेब किंवा महाराष्ट्राचं जे आमचं पार्लमेंटरी बोर्ड आहे हे केंद्राला त्या ठिकाणी रिपोर्ट देईल. आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी, आदरणीय अमित भाई शाह, नड्डाजी, विनोदजी तावडे साहेब ही सगळी मंडळी त्या ठिकाणी जाणकार बसलेली आहेत आणि त्या ठिकाणी प्रत्येक सीट ही महत्वाची आहे. 400 पारचा नारा दिलाय आणि भाजप 370 खासदार या ठिकाणी निवडून आणणार हा जो आमचा संकल्प आहे त्याच्याकरता आमची सगळी तयारी आहे. आणि संसदेमध्ये जाणारा लोकप्रतिनिधी हा एक उत्कृष्ट पार्लमेंटरीयन असला पाहिजे. राष्ट्रीय प्रश्न आहेत, आंतरराष्ट्रीय प्रश्न आहेत आणि त्याचबरोबर त्या ठिकाणी योग्य प्रकारची भूमिका आपल्या मतदारसंघाच्या, आपल्या विभागाच्या, आपल्या राज्याच्या विभागाची मांडणारा असा एक सक्षम लोकप्रतिनिधी तिथे जाणं आवश्यक आहे. आणि त्या दृष्टीनं कोकणातील लोक ही पुरोगामी आहेत. पूर्वीच्या काळी मधु दंडवते साहेबांना निवडून द्यायची. या रत्नागिरीमध्ये खासदार बापूसाहेब पुरळकर 2 वेळा खासदार झाले होते. हा जर इतिहास पाहिला तर या ठिकाणी जनता सज्ज आहे आणि एक पब्लिक क्राय आहे काही लोकांच्या विरोधातला आणि त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा खासदार कमळ चिन्हावरचा निवडून जाईल अशा प्रकारचे एक वातावरण आम्हाला असं वाटतंय. शेवट पक्ष नेतृत्व जो निर्णय देईल तो आम्हाला मान्य आहे. आणि यापूर्वी सुद्धा पक्ष नेतृत्वाने घेतलेले निर्णय महाराष्ट्राच्या विधानसभेतले असतील किंवा लोकसभेतले असतील ते भाजपच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांनी मानलेले आहेत. कधीच बेईमानी केलेली नाही किंवा भाजपचा कार्यकर्ता बेईमानी करणार नाही. नक्कीच हे होते माजी आमदार बाळा माने सर. एकंदरीतच रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातला जो सर्वे आहे तो कल जो आहे तो भाजपच्या बाजूने असल्याचं मत या ठिकाणी आमदार बाळा माने यांनी मांडलेलं पाहायला मिळत आहे. कॅमेरामन समित गजनेसह मी मनोज लेले, TV9 मराठी, रत्नागिरी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.